शिंदेच्या शिवसेनेमध्ये निधीवरून 2 मतं असल्याचं समोर आलंय। आम्हाला जो निधी दिला त्यामध्ये कट मारलाय अशी खंत संजय शिरसाट यांनी व्यक्त केली। तर राजकीय स्थित्यंतर झाली तरी अजितदादांनी रत्नागिरीचा निधी थांबवला नाही असं उदय सामंत म्हणतायत। सामाजिक न्याय असेल किंवा आदिवासी विभाग असेल याला कायद्याच्या तरतुदीनुसार तुम्हाला निधी द्यावा लागतो, त्याच्यात कट मारता येत नाही। आणि या वेळेला जर पाहिलं बजेटमध्ये आम्हाला जो काही निधी दिलाय त्याच्यामध्ये कट मारला गेलेला आहे। त्याच्यामुळे हे सर्व उपेक्षित जे लोक आहेत, वंचित लोक आहेत, घटक आहेत, त्यांना न्याय देता येणार नाही, त्यांच्या तोंडातलं तुम्हाला काढता येणार नाही। म्हणून मी सर्व सरकारला सुद्धा आता कॅबिनेटमध्ये सुद्धा त्यांना सांगणार आहे की आमच्या विभागाचा निधी कुठेही कट करता येणार नाही, कट करू नये, नसता मग हे सगळं स्कीम बंद करा। या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दादा मी तुम्हाला, मुख्यमंत्र्यांना आणि शिंदे साहेबांना शब्द देतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये हे स्किल सेंटर 1 वर्षामध्ये उद्घाटनाला तयार होईल आणि त्याचं उद्घाटन देखील आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही अतिशय चांगल्या दिमागदार पद्धतीने करू। 1 वर्षानंतर दादा पुन्हा ज्यावेळी तुम्ही रत्नागिरी दौरा कराल त्यावेळी महाराष्ट्रातलं एक सगळ्यात सुंदर शहर म्हणून रत्नागिरी शहर आपल्याला बघायला मिळेल। जरी काही राजकीय स्थित्यंतरे झाली तरी देखील दादांनी रत्नागिरी जिल्ह्याला निधी देण्याचं काम काय थांबवलं नाही।